नमस्कार, मी रामेश्वर बद्दर. मराठवाडा नेता यूट्यूबमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. दुसरी राऊंड, दुसरी फेरी. तुम्ही म्हणाल कुठं परमिट रूममध्ये बसून दुसरी राऊंड दुसरी फेरीचं बोलता का? अजिबात नाही. आता अध्यक्ष उपाध्यक्षाच्या निवडी झाल्या. साताऱ्याला गदारोळ झाला, परभणीला पकली बसली, लातूर आणि धाराशिवची पहिली फेरी झाली, पर्यटन झालं. लातूरला लोणावळा मुंबई मार्गे पर्यटन झालं. आता सभापतीची निवड, 4 सभापती होणार आणि यात प्रत्येकाला सभापती होण्यात रस आहे. रस म्हणजे इंटरेस्ट आहे. आणि या इंटरेस्टच्या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यात नेमकं काय घडतंय हे गुलदस्त्यात आहे. लातूर जिल्ह्यात काय घडतंय हेही गुलदस्त्यात आहे. पण धाराशिव जिल्ह्यात राणादादा आणि उमरगा म्हणजे तुळजापूर आणि उमरगा या 2 विधानसभा मतदारसंघाचा तर विषय मिटलेला आहे. आता भूम परंडा कळम आणि धाराशिव येथे सभापतीपदाची वर्णी लागेल असं बोललं जात आहे. लातूरमध्ये संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या मतदारसंघाला अध्यक्षपद मिळाले. बाबासाहेब पाटलाला उपाध्यक्षपद मिळालेलं आहे. आणि अशा एका परिस्थितीमध्ये लातूर जिल्ह्यामध्ये रामचंद्र तिरुके सिनियर म्हणून ज्यांच्या नावाची चर्चा आहे त्यांना संधी मिळणार का हे काळ आणि वेळ ठरवणार आहे. कारण तिरुके हे राम असलेलं, राम म्हणजे ज्याच्यात जगण्यात बोलण्यात वागण्यात राम आहे, अभ्यास आहे, ज्यांनी वेगवेगळे साहित्य संमेलन साहित्य आणि बऱ्याच वेळा चांगली माणसं चांगलं काम हे त्याची असेट ठरण्याऐवजी लायबिलिटी ठरतात. पण भाजप पक्षाला शिस्तीसाठी राम तिरुके यांना संधी देईल का हे काळ आणि वेळच ठरवणार आहे. दुसऱ्या बाजूला लातूर म्हणजे ग्रामीण आणि लातूर शहर हा रमेश कराड भाजपचे आहेत. यामधून कोणाला वर्णी लागणार? गोडबर्ले यांना वर्णी लागणार का साळुंके यांना वर्णी लागणार की औशामधल्याला वर्णी लागणार हे काळ आणि वेळ ठरवणार आहे. याही पुढे जाऊन बोलायचं म्हटलं तर या ठिकाणी 2 महिला आणि 1 पुरुष म्हणजे फक्त साळुंके हे एकमेव की साळुंके यांचा स्वभाव मितभाषी, सगळ्याला गोड बोलून वागणारे, यामुळं रमेश कराड हे साळुंके यांना या टर्मला सभापतीपद देतात का? तसंच औसा विधानसभा मतदारसंघातून अभिमन्यू पवार हे कोणाला संधी देणार आणि त्याचबरोबर संजय बनसोडे हे कोणाला संधी देणार हे काळ आणि वेळच ठरवणार आहे. पण जो तो आपापल्या परीनं प्रयत्न करत आहे. पक्ष काय करणार? भाजपच्या वाट्याला येणाऱ्या जागात भाजप 2 आणि राष्ट्रवादी 2 म्हणजे भाजप 2 मध्ये एक रेणापूर म्हणजे लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघ आणि दुसरा औसा विधानसभा मतदारसंघ. आणि संजय बनसोडे, काही जण म्हणतात संजय बनसोडे रामचंद्र तिरुकेला देणार, पण शेवटी अजितदादा पवार असतील तर हा निर्णय कदाचित होऊ शकला असता. पण पक्ष काय करणार काय नाही हे काळ आणि वेळ ठरवणार आहे. तुर्तास तरी धाराशिवची ट्रिप निघालेली आहे. लातूरची निवड ही 30 तारखेला आहे. आणि शेवटी सोशल इंजिनिअरिंगचा विचार करत असताना
प्रत्येक समाज जात आपल्या बाजूला कशी घेता येईल याचाही विचार केला जाणार आहे. एक मराठा समाजाच्या पाटील या तळेगावकरांच्या अध्यक्ष झालेले आहेत, तर सुरवसे हे धनगर समाजाचे आहेत. हे जरी असले तरी परंतु भाजपला सुद्धा धनगर समाजाला प्रतित्व देणं हे तेवढंच गरजेचं आहे. पाहूया की या तीनपैकी एक म्हणजे साळुंखे, गोडबोले आणि भाज्याचे शिंदे अशा प्रकारे आपण सभापती कोण होईल असं वाटतं तर मराठवाडा नेता यूट्यूब शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.